नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज वार गुरुवार आहे आणि कालची जी दहीहंडी झाली ती खूपच जल्लोषामध्ये झाली आणि खूपच एन्जॉय केला मुलांनी, पण ग्रुपनी पूर्ण साऱ्या मुलांनी खूपच एन्जॉय केला. तर चला, आता दहीहंडी तर झाली. आता गणपती आला एक 8 दिवसावरतीच, त्याची तयारी चालूच आहे. आणि आता सध्या आता आलो आम्ही साईडवरती आहे आणि साईडवरती आमच्या ते औदुंबर साईडवरती आहे, जिथे आमच्या 14व्या फ्लोअरला आमचा एक फ्लॅट बाकी होता पेंडिंग. आता तो करायला इथे आलेलो आहे आम्ही. आणि जसं की आम्ही मागे आता एक बोरली ईस्टमध्ये जी एक साईट चालू केलेली आहे नवीन, तर तिथे तर बांबू बांधायचं काम चालूच आहे. तर 2 ते 4 दिवसामध्ये तिथे हे आपलं काम चालू होणार. तर इकडे जे काम चालू आहे ते बघूया आता. कारण की इथे हे बघा, ही एक डिडवाल आहे. ह्या डिडवालला लिकेजचा इश्यू आहे थोडा. ह्याला आपण पुन्हा बांबू बांधलेत आणि ते नॉर्मली आपण म्हणतो की मायनस क्रॅक दिसतात आहेत. तर ते मायनस क्रॅक भरून मग पुन्हा त्याला आपण केमिकल कोटिंग करून पुन्हा त्याला कलर करणार आहे. इथे क्रॅक भरणं चालू आहे बघा, तुम्हाला दाखवतो. बघूया दिसतंय की नाही. इथून तो खाली बराच उतरला आहे तो. हे बघा, जसं की टॅरेसवरती पण आता आपलं हे जरा हे लोकांनी पुन्हा रिपेरिंग केलं आहे. हे कलर करायला लागेल आपल्याला. या मोल्डिंग व्हाईट मारायच्या बाकी आहे. बाकी टॅरेस ऑलमोस्ट फायनल आहे आपलं. हे काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. हे बघा, 14 माळ्यावरती इथे फ्लॅटमध्ये आपलं काम चालू आहे कलरचं. हो का, इथे नुसतं प्रायमरच मारलेलं आहे. क्या बोलता है? हाँ, उसमें से 50% निकल गया, बहुत है रे. हाँ बस, हाँ मार ना, लंबा पे मार दे. बघा, पूर्ण क्रॅक चेक करत येतोय. चला मित्रांनो, आपल्याला जरा दुकानातही जायचंच आहे आता. ही आपली गाडी आहे आणि हिचं मेन विश्वास झाला की हिचे जे टायर जे आहेत हे नवीन टाकायचे, दोन्ही मागचे पुढचे दोन्ही. पहा, या गाडीला 9 वर्ष झालेत. 9 वर्षामध्ये असं होतं की आता टायर टाकण्याची वेळ आली याच्या. नवीन दोन्ही टायर टाकावं लागते नवीन. आणि संपले ते पूर्णच बघा, पूर्णच नवीन टाकावं लागते याच्यामध्ये टायर. चला, तर थोडं थांबून दुकानामध्ये जाऊया आणि आपण टायर. मित्रांनो, गाडी तर आपण दिली आता टायर बदली करायला. आणि आता आम्ही ते आमच्या इथे मंदिरात आलो आहे. इथे स्वामींची पादुका आणलेल्या आहेत. तर आता इथे आम्ही दर्शनाला आलो आहे, दाखवतो तुम्हाला. चला या बघूया मग.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ जय जय स्वामी समर्थ। पादुका दर्शन आहे त्यांना ओळखतात ना, सोनाजी सुराशे आमच्या गावचे प्रमुख नाते। स्वामींच्या पादुका तिथे जरा दर्शनाला आलेले आहेत। दर्शन तर आपलं झालेलंच आहे, आता जरा भजन कार्यक्रम आहे, झालं की आपण साईडवरती जाऊया। तुझी काय खाल्लं की नाही? काय कुछ खाया की नाही? आज उपवास आहे खाली हूँ बघा मित्रांनो, महादेव खूप जुनं मंदिर आहे आमच्या इकडले, लगभग 350 ते 400 वर्ष झालेले ना। काय बोल चला मित्रांनो, स्वामींच्या पादुकाचे दर्शनही झाले
भजनी झालं, त्यांची आरतीसुद्धा झाली आणि ही पादुका आली ती अक्कलकोटून इथे आलेली आहे मंडपेश्वर गुफामध्ये. खूपच छान वाटलं. जवळपास 2 तास झाले आम्ही इथंच होतो. तर खूपच छान वाटलं इथे आम्हाला. आम्ही आज गुरुवार आहे असाही आणि आजच्या दिवशी ही पादुका येणं म्हणजे खूपच भाग्याची गोष्ट आहे. तर आमचं नाश्ता वगैरे सर्व झाला इथे, उपवास वगैरे. तर आता आम्ही सर्व आपल्या कामधंद्यावर आता चाललोय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला मित्रांनो, मंदिरात आता आपण आलो आता साईडवरती आणि आपल्या जो 14 फ्लोअरवरती जो फ्लॅट फायनल कोट चालू आहे तो आता आपण जाऊन बघूया. चला. हे बघा फायनल मारून झालेला आहे डबल कोट हा. यांची साफसफाई चालू आहे आता इथे. ही बघा. ये बाहर का बेसिंग रहेगा रे शिवा, वो बेसिंग छूट गया है. अरे बेसिंग के लिए तेरे को कांटा थोड़ी लगेगा दोस्त, ऐसा क्या कर रहा है तू. ये साफ सफाई चालू है. देख मैं इसका बात कर रहा है, ये बेसिंग है, इसको कर दो. ये भी है. हे बघा हा फ्लॅट ऑलमोस्ट आमचा फायनल झालाय. साफसफाई करून झाली की क्लिअर हा फ्लॅट आपला. हां तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही एका मीटिंगला गेल्याच्या अगोदर आम्हाला काय बाकीच्यांना तरी शूट करायला भेटलं नाही. पण हो, आजचा दिवस खूपच छान गेला. कारण की आज अक्कलकोटाहून स्वामींची पादुका सुद्धा आलत्या जिथे. आम्हाला त्यांचे दर्शनही भेटले, त्यांची तिथे आरतीही घ्यायला भेटली. आज खूपच चांगला दिवस होता आजचा. तर मित्रांनो आता आम्ही एका एशियन पेंटच्या मीटिंगहून आता आम्ही घरी चाललो आहे. आमची गाडी इथेच उभा आहे. एक पाऊस येतो म्हणून जरा थांबलो आहे आता. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं घरच आहे. तर उद्या नवीन ब्लॉगसोबत तुम्हाला मित्रांनो आम्ही भेटू. तर सध्या हा ब्लॉग मी इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.